देवेंद्रजी, आपल्या दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकरराव कोहळे, श्री संजय ठाकरे, विजय आसोले, मंगलाताई खेकरे, मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक, सन्माननीय अधिकारीगण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या या रिंग रोडवर याला एक इतिहास आहे आणि या रिंग रोडमुळे नागपूरच्या जनतेला किती त्रास झाला याचा अनुभव पण आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. मी ज्यावेळी 85 साली आमदार झालो तेव्हा विधानमंडळामध्ये जवळपास 25 वेळा नागपूरच्या रिंग रोडचा प्रश्न उपस्थित केला. खूप दरवेळेला ॲक्सिडेंट व्हायचे, विद्यार्थ्यांचं आंदोलन व्हायचं, पण आता हा रिंग रोडही पूर्ण झाला आणि मी मंत्री झाल्यानंतर आपण याला कॉन्क्रिटीकरण करण्याकरता 400 कोटी रुपये सेंट्रल रोड फंडातून दिले, तेही काम पूर्ण झालं. आता विशेषतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्रजींसमोर मोहन मतेंनी मी असतानाच मागणी केली की ह्या 2 ठिकाणी उड्डाणपूल करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यात त्यांनी ॲक्सिडेंट कसे होतात, कसं गैरसोयीचं आहे हे मांडल्याबरोबर मी पण देवेंद्रजींना विनंती केली की हे दोन्ही अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने, मोहनजीच्या वतीने आणि माझ्या वतीने मी माननीय देवेंद्र फडणवीस यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे दोन्ही प्रकल्प मंजूर केले. या ठिकाणी हे दोन्ही प्रकल्प मंजूर झाल्यानंतर याच्यामध्ये सेविंग आहे 41 कोटी रुपयाचं. त्यावेळी मोहनजींना आणि PWD अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की या रोडवर कोणीही रोड क्रॉस केला नाही पाहिजे, याकरता 4-5 फूट ओव्हरब्रिज आपण तयार करू. त्याच्यामध्ये स्कूटर आणि सायकलवरती नेता येईल आणि दिव्यांगांकरता आणि सिनियर सिटीजनकरता लिफ्ट राहील, म्हणजे हा रोड कोणी क्रॉस करणार नाही, आपण ॲक्सिडेंटपासून लोकांचं रक्षण करू शकू. दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी आपण हे उड्डाणपूल करत असताना या सेविंगमधून दोन्ही बाजूला जे रस्ते आहेत ते व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीटमध्ये या सेविंगमधून जर करता आले तर जसं मी आता आपला जेल रोडवरचा जो आपला हायवे आहे त्याच्यावर जे पैसे वाचले त्यातून आपण आता आपला कॉन्क्रीट रोड हा 0 मैलपर्यंत न्यायचा निर्णय घेतला, तर यातून ते पैसे वाचतील, तेही पण काम आपण करून घेऊ. मला अतिशय आनंद आहे की मी आत्ताच PWDच्या चीफ इंजिनियरशी बोलणी केली की आपल्या इथे देशामध्ये 2 पियरमधलं अंतर जास्तीत जास्त मेट्रोमध्ये आणि पुलामध्ये 30 मीटर राहत होतं, पण मलेशियामध्ये एक रिसर्च झाला आणि त्या रिसर्चमध्ये 2 पियरमधला जो वरचा बीम आहे तो स्टील फायबरमध्ये कास्ट झाला आणि 2 पियरमधलं अंतर 120 मीटरपर्यंत घेऊ शकतात, अशा प्रकारचं संशोधन सिद्ध झालं. मी आपल्या मुंबई IITचे अध्यक्ष सिव्हिल इंजिनिअरिंगचे डिपार्टमेंट इंचार्ज रवी सिन्हा आणि आपल्या महाराष्ट्राचे पूर्व PWD सेक्रेटरी तांबे साहेब, सबनीस साहेब एक डेलिगेशन मलेशिया आणि सिंगापूरला पाठवलं आणि त्यांच्या रिपोर्टच्या आधारावर ती टेक्नॉलॉजीला आता मान्यता दिली. ते रिएन्फोर्समेंट जे कॉन्क्रीट आहे स्टील फायबरमधलं त्याच्यामध्ये 30-30 मीटरवर जर आपण पिलर घेतले तर आपली कॉस्ट जास्त होते आणि म्हणून आपण 60-80 मीटर जेवढं टेक्निकल आहे तेवढं जर केलं तर तेवढे पिलर कमी होतील, म्हणजे अजून सेविंग होईल आणि चांगली क्वालिटी पण होईल. आणि आता या एन्फोर्समेंट कॉन्क्रीटची फॅक्टरी नागपुरात सुरू झालेली आहे आणि ज्यांनी पुण्यामध्ये फॅक्टरी आहे, आपले जे रामराजे निंबाळकर आहेत त्यांचा पुतळा आहे निंबाळकर, त्याला मी प्रोत्साहन केलं आणि त्यांनी पुण्यात युनिट टाकलं, आता नागपुरातही टाकलं आहे आणि आपण रविनगरमध्ये अमरावती रोडवर त्याचा उपयोग केलेला आहे रविनगर चौकात आणि ते स्पेशली मुंबईवरून पुण्यावरून आणले आहेत आणि आता नागपुरातच तयार होणार आहे. त्यामुळे या दोन्ही ब्रिजेसमध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग झाला तर नक्कीच फायदा होईल आणि मला विश्वास आहे की आजूबाजूचे जाणारे रस्ते हे 8 इंची व्हाईट टॉपिंगमध्ये जर झाले आणि ड्रेनेज चांगल्या झाल्या तर नक्कीच मला असं वाटतं की लोकांचं जीवन सुसह्य व्हायला मदत होईल. आपण जेव्हा कॉन्क्रीट रोड करतो तर काही लोक असं म्हणतात की सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधले म्हणून नागपुरात पाणी साचलं. आता पाणी याकरता साचलं आहे
की या रोडच्या बाजूला ज्या ड्रेनेजच्या लाईन आहे त्यामध्ये कॉन्क्रीट पडलेला आहे, कचरा आहे, तुंबलेला आहे आणि PWDनी बांधलेलं आहे कामात ते आहे आणि महानगरपालिका आणि NITच्या कामात ते आहे. उद्या माझा जनता दरबार आहे. मी ठेकेदारांना सांगितलं तुम्हालाही सोडत नाही आणि अधिकाऱ्यांनाही सोडत नाही, तुम्हाला याच्याकरता जबाबदार धरील. हे पाणी वाहण्याकरता नाल्या ती जबाबदारी तुमची आहे आणि त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी पाणी आपल्याकडे अडवलं, पाण्यामुळे अडचण निर्माण झाली. देवेंद्रजी आणि मी आम्ही यावेळी अंबाझरीच्या तलावाच्या पाण्यामुळे शंकरनगर विशेषतः गांधीनगर या सगळ्या भागाचे नुकसान झालं. यावेळी त्या कामाची सुरुवात केली. या पहिल्यांदा बऱ्याचशा गोष्टी झाल्या, अजून काम पूर्ण व्हायचं आहे. पंचशील जवळचा पूल आपण मोठा केला आणि हे सगळे पूल मोठे करत असताना स्वाभाविकपणे आता त्या ठिकाणी पाणी अडलं नाही आणि यावर्षी कुठेही पाणी गेलं नाही आणि आता ते काम लवकरच पूर्ण होणार आहे. मला मोहन मतेंचं विशेष रूपाने अभिनंदन करायचं आहे की मी यावेळी निवडणुकीच्या काळामध्ये उमरेड रोडच्या दोन्ही बाजूला म्हणजे ताजबागपासून सरळ इकडे त्या प्रभागात फिरलो आणि ते NITचे ट्रस्टी असताना त्यांनी 100 कोटी रुपयाचे कॉन्क्रीट रोड ड्रेनेजची सिस्टीम करून अतिशय या अनधिकृत लेआउटमध्ये चांगले रस्ते बांधले. याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. देवेंद्रजींनी मेडिकल करता 600 कोटी रुपये केवळ दिले नाही, तर मेयो हॉस्पिटल करताही 1000 कोटी रुपये दिले. आज दोन्ही पण हॉस्पिटल आपल्याकरता अतिशय अत्याधुनिक होत आहेत आणि आजच मी एम्सची पण रिव्ह्यू मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये अनेक सुधारणा कशा करायच्या याचा प्लॅन तयार केलेला आहे, जेणेकरून आपल्या इथे वैद्यकीय सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजे, विजेची व्यवस्था असली पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. मला अतिशय आनंद आहे की आपल्या योजनेमध्ये आपण दक्षिण नागपूरमध्ये अनेक पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि मोहनजींनी एक डबल डेकर टाकी पण बांधली आहे आणि मला विश्वास आहे की पुढल्या 4 महिन्याच्या आत दक्षिण नागपूर टँकर मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं चांगलं काम पिण्याच्या पाण्यामध्ये झालेलं आहे. या ठिकाणी मोहनजी आणि प्रवीण दटकेच्या आग्रहाखातर विकास कुंभारे तिघं माझ्याकडे आले आणि कमाल टॉकीज चौकापासून ताजबागच्या पलीकडे जवळपास 1200 कोटी रुपयाचा उड्डाणपूल आपण NHAतून मंजूर केला आणि माझा प्रयत्न आहे की ऑक्टोबरच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याचं उद्घाटन आपण करण्याचा प्रयत्न करू. तिकडे वाडीचाही पूल पूर्ण होतो आहे, रविनगरचाही पूल पूर्ण होतो आहे आणि हा जर पूल पूर्ण झाला तर नक्कीच मला विश्वास आहे की दक्षिण नागपूरमध्ये येणाऱ्याकरता अजून सुविधा प्राप्त होणार आहे. आज मोहनजी देवेंद्रजींनी 684 कोटी रुपयाचं अतिशय सुंदर स्टेडियम आपल्या छिंदवाडा रोडवर ज्या ठिकाणी आपलं जे स्पोर्ट्स स्टेडियम आहे तिथे सुंदर प्लॅन करून आज मंजूर केलेला आहे. आता तुम्ही आणि मी दोघं मिळून देवेंद्रजींना विनंती करू की रेशीमबाग मैदानाला देखील चांगलं करण्याकरता 400 कोटी रुपये तुम्ही द्या, जेणेकरून आमच्या दक्षिण आणि पूर्व नागपूरच्या मुलांना खेळण्याची उत्तम सोय होणार आहे. एक महत्त्वाची मागणी होती आणि ती मागणी होती मोहनजींची की आपण दक्षिण नागपूरमध्ये मेट्रो आणा. पण त्यांची मागणी योग्य होती, पण मेट्रोचा खर्च 350 करोड पर किलोमीटर आहे आणि पारडीपासून तिकडे जोडणं ह्याचा खर्च बराच मोठा आहे. आपण मोठ्या मुश्किलीने यावेळी सेकंड फेज मंजूर झाली आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे. पण मी मोहनजींना सांगितलं की तुमच्या ह्याच्यावर आपण मार्ग काढू आणि मला आज अतिशय आनंद आहे की टाटा कंपनी जी आहे त्यांना, त्या टाटा ऑटोमोबाईलचं मी झेकोस्लावियात गेलो होतो, तिथे स्कोडा कंपनीशी आता जॉईंट व्हेंचर करून दिलं आणि आता आपल्या दक्षिण नागपूरमध्ये आपण पूर्ण रिंग रोडवर ही 24 मीटर आणि 18 मीटरच्या बसेस चालवणार आहे आणि या इलेक्ट्रिक बसेस ज्या आहे त्या केबलवर नाही चालणार आहे. तर याकरता आता मी टाटाचं जॉईंट व्हेंचर हिटॅची कंपनीशी करून दिलं आणि ही बस, एका बसमध्ये 135 लोक बसतील आणि ही बस स्टॉपवर थांबली तर अर्धा मिनटात एक अशी खाली चार्जिंग मशीन येईल, बस चार्ज होईल आणि 40 किलोमीटर चालेल आणि अशा बसेसचे स्टॉप देखील डिझाईन झाले आहे आणि 4 ठिकाणी चार्जिंग होईल आणि 49 किलोमीटरवर ही बस चालणार. ही मेट्रोच आहे छोटी
आणि या मेट्रोमध्ये अशीच आपण मिहानमध्ये करणार आहे. त्याचा DPR तयार झालेला आहे. त्याला 120 कोटी रुपये NHIमधून पायलट प्रोजेक्ट म्हणून दिल्या. आणि आत्ताच देवेंद्रजींनी मला सांगितलं की अजून 100 कोटी रुपये ते देणार आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक बस जी भारतात पहिल्यांदा होणार आहे हिचा आपण अजून विस्तार करू आणि नागपूरकरांना ही बस म्हणजे वरदान ठरणार आहे. ही बस भारतातलं हे पहिलं प्रोजेक्ट आहे. कदाचित जगातही देखील अनेक ठिकाणी असं झालेलं नाही. आणि ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. या बसमध्ये जशी एअर होस्टेस असते विमानात तशी बस होस्टेस आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासची चेअर आहे. सगळ्या बसेस एअर कंडिशन आहे. समोरून जायची व्यवस्था आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरच्या डिझेल बसपेक्षा तिकीट रेट 30% कमी आहे. आणि ठिकठिकाणच्या मेट्रो स्टेशनला ही बस जोडणार असल्यामुळे एक फीडर सर्व्हिस म्हणून याचा उपयोग होणार आहे. त्याचा प्रोजेक्ट जवळपास फायनल झालेला आहे. जॉईंट व्हेंचर सगळे झालेले आहेत. नागपूर महानगरपालिकेचा DPR हा जवळपास पूर्ण झालेला आहे. आणि आता लवकरच कदाचित आपण प्रयत्न करू की इलेक्शनच्या आधी त्याचं भूमिपूजन करता आलं तर करू. परंतु हा जो रोलिंग स्टॉक आहे जो स्कोडा कंपनीच्या आहे त्याला जरा तयार करायला वेळ लागणार आहे. तर नक्कीच तोही लवकर करू. आणि ही दक्षिण नागपूरकरता फार मोठी सुविधा होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की आज दक्षिण नागपूरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. अनधिकृत लेआउटचा विकास झाला. या रिंग रोडकरता अनेक वर्ष आपल्याला संघर्ष करावा लागला. तो कॉन्क्रीटचा रिंग रोड झाला. सिमेंट कॉन्क्रीटचा रिंग रोड झाला. पण आता मोहनजी एकच विनंती करतो की या पुलावर भाजी बाजार नका येऊ देऊ. नाही तर या रिंग रोडचा पुरा भाजी बाजारच झालेला आहे. आपण महानगरपालिकेतर्फे आणि NIT आता 40 मार्केट उभे करतो आहे. तुमच्या भागातल्या जागा तुम्ही शोधा. देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे PWDच्या कॉर्पोरेशनला आता आपण सगळी कामं दिली आहे. आणि ही मार्केट दक्षिण नागपूरला आहे. मटन मार्केट, मच्छी मार्केट, फूल मॉल आणि या अशा प्रकारचं कमर्शियल या रोडवरही एक प्रपोजल आहे. आणि हे जर झालं तर आपल्याला मटन मच्छी मार्केट इथं रस्त्यावरच दुकानं आहे सगळी. हे एका ठिकाणी राहतील. भाजी मार्केट राहील, फ्रूट व्हेजिटेबल मार्केट राहील, पार्किंग राहील. म्हणजे या रोडवरची जी गर्दी आहे ती थांबेल. आणि दोन्ही बाजूला दोन्ही रस्त्यांना जोडणारे कॉन्क्रीट रोड जर झाले तर हा परिसर अतिशय चांगला होईल. मला आठवते मी ज्यावेळी आमदार होतो तेव्हा इथे 5 रुपये स्क्वेअर फीटने लोकांनी प्लॉट घेतले. लोक हुशार आहेत. अनधिकृत लेआउटमध्ये ग्रीन बेल्टमध्ये प्लॉट विकत घेतले. आणि निवडणुकी असले की आमचं तोंड बंद राहते. खरं बोलता येत नाही. त्यामुळे इथे रस्ता नाही, पाणी नाही. आम्ही जर म्हटलं रस्ता नाही पाणी नाही तर अनधिकृत लेआउट घेतलं कशाला प्लॉट तर पण होत देणार नाही. तर आमच्या मजबुरीचा पुरा उपयोग करून आज सगळ्या अनधिकृत लेआउटमधले रेग्युलराईज करून त्याचा आता उत्तमरित्या रस्ते पाणी सगळ्या गोष्टी पण आता पुढे होता एक कामा नाही. असं जर होत राहिलं तर आपण आता प्लॉट उपलब्ध करून दिले पाहिजे NMRDमध्ये. आणि त्या ठिकाणी जर स्वस्तात प्लॉट गरीब लोकांना उपलब्ध झाले तर अनधिकृत लेआउट काही होणार नाही. मला अतिशय आनंद आहे की देवेंद्रजींनी 2 महत्त्वाची पुलं या रिंग रोडवर मंजूर करून दिली. आणि आत्ताच PWDच्या अधिकाऱ्यांनाही मी विनंती केली की 4-5 ठिकाणी या रिंग रोडवर रस्ता क्रॉस करण्याकरता स्कूटर, सायकल, सिनियर सिटीजन यांच्याकरता फूट ओव्हरब्रिज नीट बांधा. आणि त्याच्यात लिफ्ट पण ठेवा जेणेकरून दिव्यांगांना आणि सिनियर सिटीजनला लिफ्टनी वरती जाता येईल. तर याची पण व्यवस्था करायची त्यांनी मान्य केलेलं आहे. कॉन्क्रीट रोड होणार. आता 40 कोटीचं सेविंग आहे. अजून कदाचित 25-30 कोटी वाचले तर तुमच्या आजूबाजूचे कॉन्क्रीटचे रस्ते चांगले व्हाईट टॉपिंग करून घ्या. म्हणजे लग्नामध्ये जावळं उरकवण्याचा कार्यक्रम अनेक ठिकाणी होतो तसं पुलाच्या कामामध्ये ही कामं होऊन जातील. आणि त्याचंही जनतेला निश्चितपणे समाधान मिळेल. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तसाच क्रीडांगणाचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. आपल्या इथे बरेच क्रीडांगणं आहेत. ती विकसित करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. देवेंद्रजींनी 100 कोटी रुपये आपल्याला दिले होते. आज अनेक क्रीडांगणावर आपण लाईट लावलेले आहे. रात्री देखील मुलं खेळतात आहेत. दक्षिण नागपूरमध्ये महानगरपालिका आणि NIT जवळ अशा अनेक जागा आहेत. आणि त्या ठिकाणी नक्कीच आपण जर क्रीडांगणाचा विकास केला तर आमचं एक स्वप्न आहे की नागपूर शहरामध्ये रोज 1 लाख मुलं मुली संध्याकाळी 4 वाजेपासून संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत क्रीडांगणावर खेळली पाहिजे. नाही तर आजकाल मोबाईल घेऊन दिवसभर छोटे मुलं घरात बसले असतात.
आणि म्हणून येणारं जे तरुण नेतृत्व भविष्य घडवायचं असेल तर क्रीडांगणाचा विकास झाल्यामुळे आपण चांगलं करू आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कमीत कमी 2 स्विमिंग टँक चांगले झाले पाहिजे. आणि म्हणून मोहनजींनी बऱ्याच गोष्टी, एक तर या बस सर्व्हिसमुळे मेट्रोचे जे प्रश्न आहेत तोही सुटला, उड्डाणपुलामुळे प्रश्न सुटला, अनधिकृत लेआउटमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झाले, 24 तास पाणी उपलब्ध होण्याकरता पाण्याची पण व्यवस्था झाली, अनधिकृत लेआउटमध्ये अनेक लोक रेग्युलराईज झाले. गेल्या अनेक वर्षात जी कामं होऊ शकली नाही ती कामं या वर्षात त्यांनी केली. याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा विश्वास आमच्या सगळ्यांवर आहे. आणि खरं म्हणजे या कामाचं श्रेय तुम्हाला आहे, कारण तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं आणि ही संधी मिळाली नसती तर ही कामं नसती झाली, फक्त इंजिनिअरिंग कॉलेज, BEd कॉलेज आणि DEd कॉलेजची दुकानं उघडली असती. पण आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि मोहनजीची पण शिक्षण संस्था नाही, माझी पण नाही, देवेंद्रची पण नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आपला विकास करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. चांगले बगीचे असले पाहिजे, चांगले खेळाची मैदानं असली पाहिजे, 24 तास पाणी मिळालं पाहिजे आणि या शहराचा उत्तम विकास होणे, शहर भारतातलं सुंदर आणि स्वच्छ शहर झालं पाहिजे. या विचाराने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवेंद्रजींनी, मी, मोहनजींनी, आमच्या नगरसेवकांनी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला त्यामुळेच ही कामं होऊ शकली. याबद्दल मी दक्षिण नागपूरच्या जनतेचंही मनापासून आभार मानतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.